झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। अवकाळी पाऊस गारपिटीने नुकतेच शेतीचे मोठे नुकसान झालेले असताना आता महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेने कहर केलाय। भारतीय हवामान खात्याने राज्यातील विविध भागांसाठी हीट वेव्ह अलर्ट जारी केला असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा भागात तापमानात 3 ते 4 डिग्री सेल्सिअस वाढ झाली असून विदर्भात ही वाढ 4 ते 6 डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचली आहे। धुळे जिल्ह्यात कमाल पारा थेट 42 अंश सेल्सिअसवर पोहोचल्याची नोंद झाली आहे। हवामानशास्त्रज्ञ के.एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर पश्चिम भारतात येत्या 48 ते 72 तासात तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे जाणार। यामुळे उष्णतेचा तीव्रता जाणवू शकतो। धुळ्यासह नाशिक, जळगाव, नंदुरबार, पुणे परिसरात उन्हाची तीव्रता वाढली आहे। धुळ्यात दिनांक 7 ला तापमान 42 अंशावर गेले। दुपारी 12 ते 4 वाजेच्या दरम्यान रस्ते जवळपास ओस पडलेले दिसत आहेत। शाळा, ऑफिसवर जाणाऱ्या लोकांनीही गरजेव्यतिरिक्त बाहेर पडणं टाळायला सुरुवात केली आहे। रसवंती गृह, सायकलीवर फिरणारे थंड पाणी विक्रेते, गार पेय विक्रेते यांच्या दुकानांभोवतीची गर्दी वाढली आहे। टोपी, गॉगल, हातमोजे, स्कार्फ, माठ यांची मागणी प्रचंड वाढली आहे। दुपारी होणाऱ्या शाळांमध्ये विद्यार्थी तापमानामुळे त्रासलेले दिसत असून अनेक पालकांनी शाळांमध्ये उन्हामुळे सवलतीची मागणी केली आहे। आरोग्य तज्ञ सांगतायत की सध्या उन्हामध्ये राहिल्यास हीट स्ट्रोक, डिहायड्रेशन, थकवा, चक्कर येणे यासारखे त्रास होऊ शकतात। त्यामुळे शक्यतो दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर जाणं टाळा। पुरेसे पाणी प्या, घरगुती सरबत, लिंबू सरबत, ताक यांचा वापर करा। अंग झाकणारे हलके आणि सुती कपडे घालावे। लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिलांनी याची विशेष काळजी घ्यायची आहे। ही उष्णतेची लाट काही दिवस कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। त्यामुळे नागरिकांनी योग्य खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे। त्याच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।